नमस्कार. न वाचलेले मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे येऊन आता जवळपास 2 दशक झाली, पण आजही ते तितकंच ताजं वाटतं. सचिन कुंडलकर यांची कादंबरी कोबाल्ट ब्लू. हो. म्हणजे खरं तर या पुस्तकाची गोष्टच भारी आहे. 2006 मध्ये एक मराठी कादंबरी म्हणून आली, मग तिचं इंग्रजीत भाषांतर झालं, जगभरात पोचली. आणि मग नेटफ्लिक्सवर त्याचा सिनेमा पण आला. तेच, म्हणजे हे फक्त एक पुस्तक नाही राहिलंय, तर एक काय म्हणतात त्याला, एक कल्चरल फिनॉमिनन. एक सांस्कृतिक घटना बनलाय. बरोबर. आणि आज आपण याच गोष्टीचा शोध घेणार आहोत की एवढीशी छोटी कादंबरी वाचकांच्या मनावर इतका खोलवर परिणाम का करते. या कथेमध्ये असं काय आहे जे आपल्याला इतकं अस्वस्थ करतं आणि विचार करायला लावतं. मला वाटतं ही चर्चा आपण एका मोठ्या प्रश्नाभोवती बांधू शकतो. एका अनोळखी माणसाच्या येण्याने एक कुटुंब इतकं का विखुरतं? चूक त्या माणसाची होती की त्या कुटुंबातच आतून काहीतरी तुटलेलं होतं? खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे, कारण कथेची सुरुवात पाहिली तर वरवर सगळं किती नॉर्मल वाटतं. एकदम 2000च्या दशकातलं महाराष्ट्रातलं एक कुठलं तरी शहर, तिथे राहणारं एक मध्यमवर्गीय जोशी कुटुंब, आई वडील, एक मुलगा तनय आणि एक मुलगी अनुजा. सगळं अगदी शांत, ठरल्याप्रमाणे चाललेलं. एक परफेक्ट फॅमिली फोटोसारखं. पण इथेच तर खरी मेख आहे. हे जे शांत दिसतंय ना, ती खरी शांतता आहे की वादळापूर्वीची शांतता आहे? मला तर वाटतं की ती एक कृत्रिम जपलेली शांतता आहे. घरात एक अदृश्य पोकळी, एक इमोशनल व्हॅक्यूम, तो आधीपासूनच आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणताय की कुटुंब आधीपासूनच एका काठावर उभं होतं? हो, ते एक असं घर आहे जिथे खूप काही न बोलता न विचारता सहन केलं जातं. काही गोष्टींवर बोलायचं नाही, हा तिथला अलिखित नियम आहे. तनय आणि अनुजा दोघेही त्यांच्या त्यांच्या जगात एकटे आहेत, एकाच घरात राहून सुद्धा. आणि मग अशा घरात जेव्हा एक अनोळखी रहस्यमयी व्यक्ती पेईंग गेस्ट म्हणून राहायला येते, तेव्हा तो फक्त घरात येत नाही, तर या भावनिक पोकळीत प्रवेश करतो. अच्छा, म्हणजे त्याचं येणं हे फक्त एक निमित्त ठरतं. तो आग लावत नाही, तर आधीपासूनच आत धगधगत असलेल्या गोष्टीवर फक्त फुंकर घालतो. अगदी बरोबर. तो एक उत्प्रेरक आहे, एक कॅटलिस्ट आहे. त्याची स्वतःची ओळख, त्याचं नाव, तो कुठून आलाय, हे काहीच महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की त्याच्या येण्याने घरातल्या प्रत्येकाला स्वतःच्या अपुऱ्यापणाशी सामना करावा लागतो. आणि गंमत म्हणजे एकाच व्यक्तीचा तनय आणि अनुजा या भावंडांवर होणारा परिणाम हो, पूर्णपणे वेगळा आहे. पूर्णपणे वेगळा आहे. तनय, जो थोडा शांत, स्वतःत रमणारा, लेखक बनण्याची स्वप्न पाहणारा आहे, त्याला त्या व्यक्तीमध्ये काय दिसतं? त्याला त्या व्यक्तीमध्ये एक आरसा दिसतो. एक असा सोबती दिसतो ज्याच्याशी तो त्या गोष्टींवर बोलू शकतो ज्या तो घरातल्या कुणाशीच बोलू शकत नाही. त्याच्यासाठी तो एक बौद्धिक आणि भावनिक आधार बनतो. तनयच्या आयुष्यात जी एक क्रिएटिव्ह आणि इंटेलेक्च्युअल पार्टनरची कमी आहे, ती तो भरून काढतो असं तनयला वाटतं. आणि अनुजा, जे कॉलेज संपून आपलं करिअर, आपली ओळख शोधतीये, तिच्यासाठी हा माणूस काय आहे? अनुजासाठी तो स्वातंत्र्याचं प्रतीक आहे, बंडखोरी आहे, घरातल्या चौकटीतून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे. तिला त्याच्यात एक असा पुरुष दिसतो जो तिला तिच्या पायावर उभं राहायला, स्वतःचे निर्णय घ्यायला प्रोत्साहन देतो, जो तिला मुलगी म्हणून बघत नाही तर एक व्यक्ती म्हणून बघतो. म्हणजे म्हणजे हे साधं प्रेम त्रिकोण नाहीये. नाहीये. ते दोघं त्या एकाच व्यक्तीवर प्रेम करत नाहीयेत, नाही. तर ती व्यक्ती त्यांच्या आयुष्यात ज्या गोष्टीची कमी आहे, त्या कमीवर ते प्रेम करतात. तुम्ही अगदी अचूक शब्द पकडलात. ती व्यक्ती त्यांच्यासाठी एक प्रोजेक्टेड आयडेंटिटी बनते. त्यांच्या स्वतःच्या अपूर्ण इच्छांचं, त्यांच्या स्वप्नांचं ते प्रतिबिंब बनतं. तनयाला हवं असलेला इंटेलेक्च्युअल मित्र आणि अनुजाला हवं असलेला बंडखोर साथीदार, हे दोन्ही त्यांना एकाच व्यक्तीत दिसतात. पण ते खरंच त्या व्यक्तीला ओळखतात का? हा खरा प्रश्न आहे. आणि मला वाटतं हाच प्रश्न कादंबरीच्या मूळ गाभ्याशी जोडलेला आहे. ओळख. हू आर वी? आपण नक्की कोण आहोत? तनय आणि अनुजा त्या पाहुण्याच्या ओळखीच्या शोधात नाहीत, तर त्याच्या माध्यमातून ते स्वतःला शोधायचा प्रयत्न करत आहेत. आणि हा शोध इतका अवघड का आहे? कारण त्यांचं कुटुंब, जोशी कुटुंबात जी वरवरची शांतता आहे, तिच्या खाली एक प्रचंड मौन दडलेला आहे. सायलेन्स इज अ कॅरेक्टर इन दिस नॉव्हेल. हे मौन म्हणजे फक्त शब्दांचा अभाव नाही, तर भावना दाबून टाकण्याची, प्रश्न टाळण्याची एक सवय आहे. हे मौन कसं काम करतं याबद्दल जरा अजून बोलूया. हे फक्त न बोलणं आहे की त्याहून जास्त काही? हे त्याहून खूप जास्त आहे. हे एक असं वातावरण तयार करतं जे भावनिकदृष्ट्या गुदमरून टाकतं. इट्स इमोशनली क्लॉस्ट्रोफोबिक. घरातल्या कोणालाच मोकळेपणाने व्यक्त व्हायची सोय नाही. प्रत्येकाला माहिती आहे की काही मर्यादा आहेत,
काही भिंती आहेत ज्या ओलांडायच्या नाहीत आणि याच वातावरणात तनय आणि अनुजा मोठे झाले आहेत. त्यामुळे जेव्हा बाहेरून आलेली व्यक्ती या सगळ्या नियमांच्या पलीकडची असते तेव्हा ती त्यांना हवीशी वाटते. चिकटून गुदमरत आहेत. परफेक्ट. आणि लेखक हे वातावरण इतक्या प्रभावीपणे उभं करतो की वाचकालाही ती कुचंबणा जाणवायला लागते. ते घर, त्या घरातल्या वस्तू, ते संवाद, सगळ्यातून एक प्रकारचा कोंडामारा जाणवत राहतो. आणि हे मौन जास्त काळ टिकू शकत नाही. ते जेव्हा भंगतं तेव्हा त्या कुटुंबाचा तो परफेक्ट फोटो कायमचा फाटून जातो. पण मग एक प्रश्न मनात येतो. ही गोष्ट आहे 2006 सालची. पण आजही इतक्या वर्षानंतर आजची तरुण पिढी या कथेशी इतकी का जोडली जाते? याचं कारण काय असावं? मला वाटतं याचं उत्तर आपल्या आजच्या जगण्यात आहे. तुम्ही बघा, आज आपण सगळेच जण कळत नकळत अनेक ओळखी जगतो. हो. म्हणजे इंस्टाग्रामवरची आपली ओळख वेगळी असते, एकदम परफेक्ट, हसरी. लिंक्डइनवरची ओळख एकदम प्रोफेशनल. मग मित्रांसमोर आपण वेगळे असतो आणि घरी आईवडिलांसमोर तर अगदीच वेगळे. हे जे एकाच वेळी अनेक मुखवटे घालून जगणं आहे. बरोबर. हे जे फ्रॅगमेंटेशन ऑफ सेल्फ आहे, स्वतःच्या ओळखीचे तुकडे तुकडे होणं, ही आजच्या पिढीची एक मोठी रियालिटी आहे. कोबाल्ट ब्ल्यूमधल्या पात्रांचं द्वंद्व हे याचंच एक जुनं, अधिक तीव्र रूप आहे. तनय आणि अनुजा घरात एक ओळख घेऊन जगतायत आणि त्या पाहुण्यासोबत ते स्वतःची एक दुसरी, खरी ओळख शोधायचा प्रयत्न करत आहेत. हा जो संघर्ष आहे तो आजच्या तरुणांना कुठेतरी आपला वाटतो. आणि आणखी एक गोष्ट जी मला खूप महत्वाची वाटते ती म्हणजे या कादंबरीत प्रेम आणि लैंगिकतेची हाताळणी. ती खूप सहज आहे. कुठेही आरडाओरडा नाही किंवा कोणतंही मोठं लेबल लावण्याचा प्रयत्न नाही. अगदी. सचिन कुंडलकर कोणत्याही गोष्टीला जज करत नाहीत. ते फक्त ती जशी आहे तशी मांडतात. तनयाचं त्या पुरुषावरचं प्रेम आणि अनुजाचं प्रेम, या दोन्हीकडे ते एकाच सहजतेने बघतात. भावना या भावना आहेत, मग त्या कोणासाठीही असोत. ही जी सहजता आहे ती या कादंबरीला खूप आधुनिक आणि खरी बनवते. ती कोणत्याही काळात अडकून राहत नाही. म्हणजे कादंबरीची खरी ताकद तिच्या मोठ्या नाट्यमय घटनांमध्ये नाही, तर पात्रांच्या मनात चाललेल्या सूक्ष्म संघर्षात आहे, त्यांच्या मानसिक अस्वस्थतेत आणि नात्यांच्या गुंतागुंतीत आहे. हो. इथे बाहेरून स्फोट होत नाहीत, तर माणसांच्या आतला कोलाहल, आतला गोंधळ जास्त महत्वाचा आहे. आणि म्हणूनच कोबाल्ट ब्लू आपल्याला सोपी, तयार उत्तरं देत नाही. उलट ती आपल्याला प्रश्नांच्या गर्तेत सोडून देते. ती एक आरसा आपल्या समोर ठेवते आणि म्हणते, आता तुम्हीच सर्वा. ही कादंबरी वाचून झाल्यावर तुम्ही शांत बसू शकत नाही. ती तुम्हाला विचार करायला भाग पाडते. यातीन एक मोठा नैतिक प्रश्नही उभा राहतो, नाही का? समजा तुमच्या कुटुंबाची शांतता, त्यांचा आनंद एका सत्याला लपवण्यावर किंवा एका खोट्यावर अवलंबून असेल, तर तुम्ही काय कराल? ते सत्य उघड करून सगळ्यांना दुखी कराल की ते खोटं तसंच चालू द्याल? हा खूप अवघड प्रश्न आहे. एका बाजूला प्रामाणिकपणा आणि स्वतःच्या अस्तित्वाची लढाई आहे, तर दुसऱ्या बाजूला आपल्या जवळच्या लोकांची भावनिक सुरक्षितता, त्यांची मनःशांती आहे. आणि कादंबरी याचं कोणतंही एक उत्तर देत नाही देत. ती फक्त दोन्ही बाजूंचे परिणाम दाखवते. सत्य उघड केल्यावर काय होऊ शकतं हे तनय आणि अनुजाच्या कथेतून दिसतं. आणि सत्य न उघड केल्यास, ते मौन बाळगल्यास आयुष्य कसं आतल्यात पोखरलं जातं हे त्यांच्या आईवडिलांच्या जगण्यातून दिसतं. निवड वाचकांवर सोडलेली आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा आपण सारांश काढायचा झाला तर असं म्हणता येईल की कोबाल्ट ब्लू ही आकाराने लहान असली तरी तिचा आवाका खूप मोठा आहे. ही फक्त एक प्रेमकथा नाही, तर ओळख, सत्य, कुटुंब आणि मौन यांसारख्या मोठ्या संकल्पनांना हात घालणारी एक गंभीर आणि विचार प्रवृत्त करणारी कादंबरी आहे. हो. आणि जाता जाता मी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो. जरा विचार करा, कादंबरीतील तो रहस्यमयी पाहुणा, तो खरंच एक व्यक्ती होता की तो तनय आणि अनुजा यांच्या मनात दडलेल्या अपूर्ण इच्छांचं, त्यांच्या दाबून टाकलेल्या ओळखीचं एक प्रतीक होता? एक असा उत्प्रेरक जो त्यांच्या आयुष्यात आवश्यक असलेला बदल घडवण्यासाठीच त्यांच्या नकळतपणे त्यांनीच बोलावून घेतला होता? तुमचा अनुभव काय? तुम्ही काय विचार करता? सबस्क्राईब, शेअर अँड रिफ्लेक्ट. तुम्ही हा भाग शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. न वाचलेले चॅनल ऐकत रहा. पुन्हा भेटू.